नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामधील आज आपण प्रकरण 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार ह्या प्रकरणामधील अभ्यासाचे मुद्दे ह्या विषयाची माहिती अभ्यासणार आहोत। म्हणजेच या प्रकरणामध्ये कोणता सिलेबस, कोणते मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्या मुद्द्यांविषयीची माहिती आपल्याला समजून घ्यायची। मित्रांनो, सर्वप्रथम आपण सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय त्या संदर्भातली संकल्पना समजून घेणार आहोत। त्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ आहे, त्याचे स्वरूप आहे, त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहाराची शास्त्रशुद्ध पद्धतीने शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या व्याख्या आहेत, त्या व्याख्यांचीही माहिती आपण अभ्यासणार आहोत। त्यानंतर खाजगी वित्त व्यवहार आणि सार्वजनिक वित्त व्यवहार ह्या दोघांमध्ये काय फरक असतो, कोणता फरक आहे, तो फरक आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार आपल्या लक्षात येतील आणि मग सार्वजनिक वित्त व्यवहारांमध्ये असणाऱ्या घटकांचा अभ्यास आपल्याला दिलेला आहे, ज्यामध्ये सार्वजनिक कर्ज हा जो वित्त व्यवहाराचा प्रकार आहे त्याविषयीची माहिती आहे, ज्यामध्ये महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च, विकासेतर खर्च यांसारख्या खर्चांचा समावेश करण्यात आलेला आहे। हे सगळे खर्च आपण ह्या प्रकरणात अभ्यासणार आहोत। त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहारामधला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सार्वजनिक उत्पन्नाचा। या सार्वजनिक उत्पन्नामध्ये सरकारचे कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न अशा दोन्ही प्रकारच्या उत्पन्नांविषयीची माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे। त्यानंतर तिसरा वित्त व्यवहाराचा प्रकार सार्वजनिक कर्जांचा आहे। यामध्ये अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज या कर्जांविषयीची माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे। हे मुद्दे आपल्या सिलेबसमध्ये समाविष्ट करण्यात आले। त्यानंतर चौथा मुद्दा आहे सार्वजनिक वित्त व्यवहारांमध्ये राज्य वित्तीय धोरण। हे राज्य वित्तीय धोरण म्हणजे काय त्याविषयीची माहिती देखील आपण समजून घेऊयात। आणि शेवटी वित्तीय प्रशासन हा जो भाग आहे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा तो देखील आपल्याला अभ्यासायचा आहे, ज्यामध्ये अंदाजपत्रक या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे। पुन्हा आपण अंदाजपत्रकांविषयीची माहिती देखील या प्रकरणात अभ्यासणार आहोत। अशा पद्धतीने मित्रांनो ह्या प्रकरणामध्ये जो सिलेबस आपला समाविष्ट केलेला आहे तो अशा पद्धतीने सिलेबस आहे आणि हे सगळे मुद्दे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे। चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या संदर्भातील संकल्पना आपण अभ्यासूयात। चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।